विठ्ठल 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 कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा काय मोकलिले वनी सावधानी वेढिले एथवरी होता संग अंगो अंगलपविले काय मोकलिले वनी सावधानी वेढिले तुका म्हणे पाहिले मागे एवढा वेगे अंतरला काय मोक लीले बनी सावधानी वेढी गेले पांडुरंगा करू हा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा आवाज द्या माऊली आवाज नाहीये पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू हो पांडुरंगा करू हा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया ज्ञानेश ज्ञान मूर्तींच साक्षात प्रेम
स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्ति श्री एकनाथं हरिं प्रियम् वैराग्यस्य परामूर्ति श्री तुकाराम जगद्गुरुं नीलकंठ गुरुभक्त नमामि संत पंचक श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख कान्हया रे जगजेठी देई भेटी एक वेळा काय मोकलीले वनी सावजानी वेढियेले आता हळूहळू चला कोणी कोणासी न बोला अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण वरून आलय अखिल गुण निधान जगत आधार रुक्मिणी प्राण संजीवन दीनानाथ श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा तथा भगवंताच्या निस्सीम अनुकंपेनं करुणानिधान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता यांच्या ह्या पवित्र आणि पावन दरबारामध्ये अविरतपणे चालत आलेली आपली ही अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा, त्या परंपरेला याही वर्षी सर्व भाविक भक्तांच्या योगदानातून झालेला प्रारंभ आणि पाहता पाहता त्या नामयज्ञाच्या पूर्णाहुतीच्या तथा प्रसादाच्या हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून आज आपण सर्वजण ह्या पवित्र भक्तिमंडपामध्ये उपस्थित आहात. काल्याच्या सेवेच्या चिंतन निरूपणार्थ जी काही गवळण आपल्या समोर गायलेली आहे, हरिकीर्तन सेवेला साथ संगत करणारं सुंदर असं असणारं या ठिकाणी भजनी मंडळ, सुंदर असे गायनाचार्य आणि त्यांच्या वतीनं ह्या गवळणीची निवड झालेली आहे. गवळणीची निवड जरी महाराजांनी केली असली पण ही गवळण ज्यांची आहे त्यांचा अधिकार संप्रदायाच्या दृष्टिकोनातून परमोच्च कोटीचा आहे. आपल्या भक्ती संप्रदाय इमारतीचे महामेरू राजा अधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु आणि संत कोटीतील जगद्गुरु म्हणून विशेष आत्माना ज्यांचा या जगताला परिचय आहे, असे सकल संत रहे सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथारूपी बागेतील आहे. ज्या गोपिकेला भगवंताचा संग झाला होता, पण असा भगवंताचा संग झाल्यानंतर त्या गोपिकेला त्या भगवंताचा वियोग झाला. जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही मायबाप, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये अप्राप्तीचं दुःख असतंच. पण कदाचित ती गोष्ट जर आपल्याला जर प्राप्त जर झाली आणि त्या गोष्टीचा वियोग जर आपल्याला जीवनामध्ये जर घडला, किंचित थोडेसे मॉनिटर द्या, बरोबर जमलंय आता. तर मला वाटतं
त्या प्राप्त गोष्टीचा जो वियोग आपल्याला होतो ते अप्राप्तीच्या दुःखापेक्षा वियोगाचं दुःख हे जास्त असतं. ज्या जगाच्या नायकाचा संग गोपिकेंना झाला आणि असा भगवंताचा त्या गोपिकेंना सोडून निघून गेला, त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबारांनी आजच्या ह्या गवळणीच्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चरणाच्या माध्यमातून वियोग कोणाचा झाला त्याचं वर्णन केलं. कान्हया रे जग जेठी, याचा अर्थ भगवंताचा वियोग झाला. आणखीन थोडं थोडं वरती घ्या म्हणजे हवा येईल थोडी, असं. हा, भगवंताचा वियोग झाल्याचा परिणाम झाला काय ते गवळणीच्या द्वितीय चरणामध्ये सांगितलं. काय मोकलीले बनी सावजानी बेढियेले. त्या भगवंताचा वियोग झाला कसा ते तृतीय चरणाच्या माध्यमातून सांगितलं. येथवरी होता संग अंगे अंग लपविले. आणि चौथ्या चरणाच्या माध्यमातून तो भगवंताचा वियोग जो झाला त्याचं कारण काय तर भगवंत प्राप्त असताना पाठीमागं वळून पाहिलं आणि परिणाम त्याचा वियोग झाला. तुका म्हणे पाहिले मागे आणि एवढा वेगे अंतरला. आणि अशा त्या भगवंताला ती गोपिका आता करुणेनं हका मारते. कान्हया रे जग जेठी देई भेटी एक वेळा. प्राप्त गवळणीचं हरिचिंतन करण्याच्या अगोदर चाललेल्या कार्यसंबंधानं वक्त्यानं 2 शब्दाचा परिहार देणं हे वक्त्याचं खऱ्या अर्थानं क्रमशः कर्तव्य आहे. पवित्र आपलं श्री क्षेत्र रानमळा आणि ही मोठी असणारी आपली नामयज्ञाची परंपरा 41व्या क्रमांकाचं वर्ष, बरोबर आहे ना. पूजनीय वंदनीय वैकुंठवासी बबन महाराज चौगुले यांची असणारी प्रेरणा, वैकुंठवासी परमश्रद्धेय गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे तथा पूजनीय वंदनीय आदरणीय गुरुवर्य तुळशीराम महाराज सरकटे यांचा असणारा कृपा आशीर्वाद आणि सर्व ग्रामस्थांचं त्याच्यामध्ये भरभरून असं योगदान, त्या माध्यमातून हा नामयज्ञ संपन्नतेच्या दिशेनं जात आहे. काल्याच्या हरिकीर्तन सभेची जबाबदारी सर्व संयोजक मंडळाच्या माध्यमातून पुनः एकदा आमच्याकडे सुपूर्त केली महाराज. म्हणून संयोजकांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. गतवर्षी सुद्धा संयोजकांनी आम्हाला ह्या सेवेचं संधी उपलब्ध करून दिली होती, पण थोडीशी आमची प्रकृती खालवल्यामुळं आम्हाला त्यावेळेला हरिकीर्तनाला येता आलं नाही. म्हणून मी प्रथमतः गत वर्षाची दिलगिरी ह्या वर्षी व्यक्त करतो. सर्वांच्या चरणारविंदावरती मी नतमस्तक होतो. हरिकीर्तन सेवा शृंगारित करत असताना सुंदर असे या ठिकाणी टाळकरी वृंद उपस्थित आहे. जुन्या पिढीचे नव्या पिढीचे सर्वच असणारे टाळकरी, त्यांना विशेषत्वाना धन्यवाद. पैठण क्षेत्रावरून आलेले या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण वैजीनाथ महाराज असतील, त्यानंतर आदरणीय हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. ज्यांचा गोड मृदंग आपण या ठिकाणी सर्वजण ऐकतोय ते आदरणीय गोपाल महाराज, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारी या कार्यक्रमाला लाभलेले सुंदर असे साऊंड सिस्टम, त्याचे असणारे ऑपरेटर, त्यांनाही आपण विशेषत्वानं धन्यवाद दिले पाहिजे. या कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवणारे आशिष भाऊ, त्यांना सुद्धा आपण विशेषत्वानं धन्यवाद देऊया. कार्यक्रमाला लाभलेले सुंदर असे विनेकरी, सुंदर असे चोपदार, सुंदर असा श्रोतृवर्ग, सर्वांच्या चरणारविंदावरती आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभे लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत. सर्वांच्या चरणारविंदावरती मी नतमस्तक होतो. अगदी कमी वेळ आपण हरिकीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण ह्या वर्षाचं जे काही तापमान आहे, तापमान जरा प्रतिवर्षापेक्षा थोडंसं वाढलेलं आहे. म्हणून श्रोत्यांच्याही मानसिकतेचा विचार त्या ठिकाणी केला जाईल महाराज, कारण
हा जो कालावधी आहे ना, ह्या कालावधीमध्ये सर्वत्र कीर्तन करत असताना श्रोत्यांची असणारी परिस्थिती त्या ठिकाणी फार प्रतिकूल असते महाराज. बऱ्याच वेळेला संयोजकांनी सांगितलं त्या ठिकाणी आता बहुतेक पुढल्या वर्षापासून सायंकाळच्या वेळेला काल्याचं हरिकीर्तन करण्याचा त्यांचा त्या ठिकाणी मानस आहे. सगळ्यांना त्या ठिकाणी आनंद प्राप्त होईल. चला, ह्या काल्याच्या हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून भगवंताचा वियोग झाल्यानंतर त्या गोपिकेची असणारी अवस्था काय झाली, त्या गवळणीचा भाव आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायचा आहे. खर तर परमार्थामध्ये परमोच्च भाव जर कोणता असेल तो म्हणजे गोपी भाव आहे. कुणाला म्हणावं गोपी? भगवत दर्शनाची अंतकरणामध्ये उत्कट असणारी इच्छा, तिला म्हणावं त्या ठिकाणी गोपी मायबाप. जिची प्रत्येक क्रिया भगवंताला प्रिय होईल असे असते, तिला म्हणावं गोपी. ज्याच्या प्रत्येक इंद्रियाला असं वाटतं मायबाप, कानाला फक्त असं वाटतं भगवंताची कथाच ऐकावी, डोळ्याला फक्त असं वाटतं ज्या भगवंताचं मी फक्त रूप पाहावं, सकल इंद्रियाच्या माध्यमातून भक्ती रसाचं पान करणारी जी वृत्ती आहे त्याला त्या ठिकाणी काय म्हणावं? गोपी म्हणावं. आणि आणखीन पुढला त्या ठिकाणी भाव आहे का, भगवंताविषयी आपल्या अंतकरणामधला जो भाव आहे, जी गोपनीय ठेवते ती अशी उघड करत नाही महाराज, तिला काय म्हणावं? गोपी म्हणावं. गोकुळामधल्या गोपिका सर्वसामान्य नव्हत्या. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपे नो वे मत प्राप्ती. गोकुळामधल्या गोपिका सर्वसामान्य नव्हत्या मायबाप. भागवताचं ज्या वेळेला आपण चिंतन पाहतो, भागवतामध्ये वर्णन अर्थ आलं, गोकुळामधल्या गोपिका ह्या 14 प्रकारच्या स्त्रिया गोकुळामध्ये प्रकट झाल्या होत्या. काही पातळवासी स्त्रिया गोकुळामध्ये प्रकट झाल्या, काही नागकन्या गोकुळामध्ये गोपिकेंच्या रूपानं प्रकट झाल्या, काही कोसलवासी स्त्रिया गोकुळामध्ये गोपिकेंच्या रूपानं प्रकट झाल्या. अरे ज्ञान परश्रुती, कर्म परश्रुती, उपासना परश्रुती, आपलाही जीवनरूपी यज्ञ सफल झाल्याशिवाय राहणार नाही मायबाप. नेहमी सत्याचा स्वीकार करा, नेहमी सत्याचा स्वीकार करा, सत्याचा स्वीकार करा. गोस्वामीजी सर्वांना सांगतात मायबाप, धर्म न दुसरा सत्य समाना. सर्वांनी टाळी वाजवा. हा, थोडा मृदंग मोकळा करा, थोडा करा, थोडा. हा, थोडा हा धूम त्याचं थोडं टाळी. हा, आता त्याला काहीच करू नका, थोडेसे वरले भोंगे थोडे कमी करा किंचित. हो धर्म न दुसरा सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की सर्वजण जय म्हणत जा मायबाप. सियावर रामचंद्र भगवान की जय. सत्याचा स्वीकार करा आणि समर्पणाची भावना आपल्या जीवनामध्ये ठेवा मायबाप. आपला जीवनरूपी यज्ञ सफल झाल्याशिवाय राहणार नाही. विश्वामित्रजींचा यज्ञ सफल झाला आणि असे विश्वामित्र आता राघवाला सांगत होते, आपल्याला आता जनकपुरीमध्ये जायचं. चला राघवा चला, पाहूया जनकाची मिथिला. मिथिलेहून घी दर्शनीय नृप, राजश्री तो
जनक नराधिप नराधिपे त्या नगरी माझी यज्ञ नवा मांडिला पाघुया जनकाची मिथिला. जनक नगरी पाहण्यासाठी गेले. भगवंताच्या हातून धनुष्याचा भंग झाला आणि सीता माता आता भगवंताच्या समोर आल्या आणि त्या सीता माता भगवंताच्या गळ्यामध्ये आता वरमाला टाकणार आहे. त्या भगवंताचं सौंदर्य पाहिलं महाराज, तो फार सुंदर आहे. त्या जगाच्या नायकाला सीता माता पाहतायत आणि अशा भगवंताला पाहिल्यानंतर त्याचं स्वरूप फार सुंदर आहे. रूप सावळे सुकुमार पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळती नवरनवे तेथेची शोभा. त्या भगवंताला सीतामातेनं पाहिलं. कोण्या भक्तानं सीतामातेतील तो भाव व्यक्त केला. लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा. सीतेला राम प्राप्त झाला. सगळ्या मिथिलावासी स्त्रिया त्या भगवंताला पाहत होत्या, त्याचं सौंदर्य पाहत होत्या आणि सगळ्या स्त्रियांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला. मायबाप, काय भाव निर्माण झाला? जो सीतेला प्राप्त झाला तो आपल्याला प्राप्त होईल का, हा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि त्या सर्व स्त्रियांच्या मनामधील भाव जगाच्या नायकानं जाणला महाराज. अंतर्यामी जाणत साचा, त्याला अंतकरणामधला भाव कळतो. त्याला कळलं, भगवंताला लक्षात आलं महाराज, या सर्वच्या सर्व स्त्रिया यांच्या मनामध्ये भाव आहे. जसा मी सीतेला प्राप्त झालो तसा मी त्यांनाही प्राप्त व्हावं. आणि अशा स्त्रिया भगवंताकडे पाहत असताना त्या जगाच्या नायकानं त्या मिथिलावासी स्त्रियांना सांगितलं, हा जो माझा अवतार आहे ना त्रेतायुगामधला, हा जरी माझा त्या ठिकाणी पूर्ण अवतार असला पण मला नियमामध्ये त्या ठिकाणी बदल करता येत नाही. भगवंताचे अवतार आहे ना, अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्णोत्तम असं त्याच्या अवताराचं 6 प्रकारानं वर्गीकरण केलं जातं. या राम अवतारामध्ये मला काय बंधन आहे? काय बंधन आहे? बोलीला वाल्मिक तैसाची करीन. या राम अवतारामध्ये मला काय बंधन आहे? एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. एक काम करा, मी द्वापार युगामध्ये कृष्ण रूपानं प्रगट होईल, त्यावेळेला तुम्ही गोपिकेंच्या रूपानं गोकुळामध्ये प्रगट व्हा, त्यावेळेला मी तुमचा स्वीकार करेन महाराज. आणि त्यात मिथिलावासी स्त्रिया भगवंतांनी ज्यांना शब्द दिला होता त्या स्त्रिया गोकुळामध्ये गोपिकेंच्या रूपानं काय झाल्या? प्रगट झाल्या. काही मिथिलावासी स्त्रिया होत्या. गोकुळातील प्रत्येक गोष्ट अवतारी होती महाराज, प्रत्येक गोष्ट अवतारी होती. बरं, ज्या भगवंतानं आपल्या करंगळीवर गोवर्धन धारण केला महाराज, केला ना गोवर्धन धारण, सगळ्या गोप गोपिकेंना घेऊन जगाचा नायक निघाला होता. आणि सगळ्या गोपिका एकमेकीला म्हणत होत्या, मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नाही माने मेरा मनुवा. सगळ्या मिथिलावासी सगळ्या गोकुळवासी स्त्रिया त्या ठिकाणी निघाल्या होत्या महाराज. तो जो गोवर्धन आहे भगवंताने करंगळीवर धारण केला, जगाच्या नायकाला गो शब्द प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहे मायबाप. हा गो मातेचं रक्षण करतो म्हणून त्याला म्हटलं जातं गोपाल. ज्यांच्या बरोबर हा खेळ खेळतो ते गोपाळ. अरे त्याला प्यायला आवडतं गोरस, त्याच्यामध्ये गो शब्द. ज्या मुहूर्तावरती हा पाठीमागे येत होता तो गोरज.
अरे ज्यांच्या बरोबर यानं महाराज केली त्या गोपिका त्याच्यामध्ये गो शब्द, आणि ज्याला करंगळीवर धारण केलं त्याच्यामध्ये गोवर्धन शब्द. हा गो शब्द भगवंताला फार प्रिय आहे. आणि असा गोवर्धन तो सर्वसामान्य नाही महाराज. तो गोवर्धन आहे कोण? कधीतरी आपण ऐकलं असेल. काय झालं, राम अवतारामध्ये ज्या वेळेला समुद्रावरती सेतू बंधनाचं कार्य सुरू झालं, सगळे वानर आता कोणी दगड आणत होतं, कोणी पर्वत आणत होतं, समुद्रामध्ये टाकत होतं, आणि सर्वजण म्हणत होते सेतू बांधारे, सेतू बांधारे. सेतू बंधनाचं काम सुरू होतं आणि पाहता पाहता 11:15 वाजता सेतू बांधून पूर्ण झाला. आणि हनुमंत एक पर्वत घेऊन निघाले. एक वानर गेलं आणि त्या हनुमंतांना म्हणलं, हे बघा तिकडं सेतू बंधन आता पूर्णत्वाला गेलंय. हनुमंतांनी तो पर्वत खाली ठेवला आणि असा पर्वत आता प्रगट झाला मायबाप. आणि तो पर्वत हनुमंतांना म्हणू लागला, मग भगवंताच्या कार्यामध्ये आम्ही आमचं योगदान नोंदवू शकत नाही का? धिक्कार आमच्या जीवनाचा. तो पर्वत रडू लागला. आणि मग हनुमंतांनी त्या पर्वताला सांगितलं, काळजी करू नका. जरी त्रेतायुगामध्ये भगवंताने तुमचा स्वीकार नाही केला, नाही करू द्या, पण द्वापार युगामध्ये जगात अनेक 7 दिवस तुम्हाला करंगळीवर धारण करेल. तो पर्वत तेव्हापासून भगवंताची काय पाहत होता? वाट पाहत होता महाराज. गोकुळातील प्रत्येक गोष्ट काय आहे? ही अवतारी आहे. भगवंतानं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण केलं. त्या रथाचे घोडे भगवंताने धुतले महाराज, त्यांची सेवा केली. ते घोडे सुद्धा सर्वसामान्य नव्हते महाराज. ज्या रथामध्ये बसून जगाचा नायक वनवासाला गेला होता त्या रथाचे ते घोडे होते. 14 वर्ष ते घोडे भगवंताची वाट पाहत होते, केव्हा भगवंत येतील, केव्हा भगवंत येतील. आणि ज्या वेळेला 14 वर्षाचा वनवास संपून जगाचा नायक परतला आणि कौशल्या मातेनं सांगितलं, राघवा अरे 14 वर्षापासून डोळ्यामध्ये प्राण आणून ते घोडे तुझी वाट पाहतायत. आणि जगाचा नायक त्या घोड्यांच्या रेषेनं धावत धावत गेला. त्या घोड्यांची दयनीय अवस्था पाहिली महाराज. खरं तर त्यांचा रंग पांढरा शुभ्र होता भगवंताच्या वनवासाला जाण्याच्या प्रसंगाला, पण आज त्या घोड्यांचा रंग काळा झाला होता. अरे असे सशक्त असणारे घोडे असे आशक्त त्या ठिकाणी दिसत होते. जगाचा नायक गेला. त्या घोड्यांची अवस्था पाहिली. जगाच्या नायकाचे डोळे आसून डबडबले मायबाप. तो कारुण्य रूपम आहे. लोकाभिराम मरणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम. आणि अशा जगाच्या नायकानं त्या घोड्यांना स्पर्श केला. ऐकताना तुम्ही सर्वजण ऐका. स्पर्श केला आणि तो स्पर्श केल्यानंतर त्या घोड्यांना समजला हा स्पर्श दुसरा तिसरा कोणाचा नाही, हा तर प्रत्यक्षामध्ये राघवाचा स्पर्श आहे. शरीरामध्ये शक्ती शिल्लक राहिली नव्हते मायबाप. आणि अशा घोड्यांनी आपली शक्ती एकवटून आपले डोळे उघडले, अर्धवट डोळे उघडले. आणि त्या अर्धवट डोळे उघडल्यानंतर त्यांना भगवंताचं दर्शन झालं. बस कृतकृत्य झालो असं त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला असावा. आणि त्या जगाच्या नायकाचं दर्शन झाल्यानंतर त्या घोड्यांनी डोळे मिटले महाराज. आणि जे डोळे मिटले होते ते परत उघडण्यासाठी डोळे मिटले नव्हते महाराज, त्यांनी कायमचे डोळे मिटले. आणि मग जगाचा नायक म्हणू लागला, अरे 14 वर्षाच्या डोळ्यामध्ये प्राण आणून जर तुम्ही जर माझी जर वाट पाहत असाल तर मी सुद्धा त्रेतायुगामध्ये जो आता आहे मी द्वापार युगामध्ये कृष्ण रूपानं प्रगट होईल आणि त्यावेळेला मी तुमची सेवा करेल. तेच घोडे अर्जुनाच्या रथाचे काय झाले? घोडे झाले. जगाच्या नायकानं त्यांची सेवा केली महाराज. प्रत्येक गोष्ट ही अवतारी आहे. तसं आज ज्या गोपिकेला भगवंताचा वियोग झाला, या गोकुळामधल्या गोपिका काय होत्या? अवतारी होत्या महाराज. कोण होत्या गोपिका? स्वतः भगवंत सांगतात गोपिका कोण आहे. गोपिकांच्या वेसे प्रगटल्या श्रुती, गोपिकांच्या वेसे प्रगटल्या श्रुती, प्रगटल्या श्रुती, गोपिकांच्या वेसे 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 प्रगटल्या. गुह्य है तुझा प्रतिसांगत से, हे गुह्य है तुझा प्रतिसांगत से, गोपिकांच्या वेसे
गोपिकाच्या वेचे प्रगटल्या शुने गोपिकाच्या श्रुती गोपिकाच्या वेचे प्रगटना श्रुती कर्म परश्रुती ज्ञान परश्रुती आणि उपासना परश्रुती गोकुळामध्ये गोपिकांच्या रूपानं प्रगट झाल्या होत्या मायबाप. आणि अशा गोपिकांना वाटायचं तो जगाचा नायक आम्हाला काय व्हावा, प्राप्त व्हावा. कधीतरी आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे महाराज भगवंत प्राप्त व्हावा. कधी वाटलंय का आपल्याला? ज्याला वाटलं असेल विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. कधीतरी वाटावं ना महाराज आपल्याला, कधीतरी वाटावं, कधीतरी वाटावं. साधुसंत मायबापांना सारखा भगवंत प्राप्त व्हावा असं वाटत होतं. अरे ते सारखे त्याला हाक मारत होते, भेटी देई पंढरीनाथा भेटी देई पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा. कधीतरी आपल्याला सुद्धा वाटावं तो भगवंत प्राप्त झाला पाहिजे. ज्ञानोबा तर म्हणतायत, तो मज भावा तो मज भावा तो मज भावा वेळो वेळा. विचारत होते ना याला त्याला, अरे उड रे काऊ तुझे सोन्यान मडवीन पाऊ. उड 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 रे उड 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 रे उड रे काऊ 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 तुझे तुझे सोन्यान मडवीन पाऊ. कशासाठी? पाहुने पंढरी राऊ घरा कैयेती पैल तो गे काऊ कोकता गे. थोडस पाठीमाग घ्या. शकून गे गेला आता ऊन गेलं ऊन आता. शकून गे माये सांगता त्या गोपिकेंना सुद्धा वाटायचं तो भगवंत आपल्याला प्राप्त व्हावा. आणि अशा गोपिका भल्या पहाटे उठायच्या, कात्यायनी मातेच्या समोर जायच्या आणि यमुनेच्या डोहामध्ये जाऊन त्या गोपिका त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी काय करायच्या? साधना करायच्या. साधना करून भगवंतापर्यंत पोहोचता येतं मायबाप, हे निश्चित आहे. साधना केली पाहिजे. पण दोन प्रकारची साधना सांगितली महाराज. पहिली जी साधना आहे ना तिला त्या ठिकाणी काय म्हणावं? सदोष साधना. आणि दुसरी जी साधना आहे तिला म्हणावं निर्दोष साधना. भगवंतापर्यंत जर पोहोचायचं असेल तर साधना सदोष असावी का निर्दोष असावी? कशी असावी? असं नसलं लक्षात आलं आपल्याला गंगेच्या पलीकडे जायचं महाराज. आणि नाव आहे, एक नाव आहे ती सदोष आहे. म्हणजे काय आहे? तिच्यामध्ये दोष आहे. त्या नावेला छिद्र पडलेलं आहे. आणि आपण जर त्या नावेमध्ये जर बसलो आणि त्या नावेनं जर आपला प्रवास सुरू झाला, आपण पलीकडल्या किनाऱ्याला जाऊ का? आपण जाऊ महाराज, निश्चित जाऊ. पण कुठं जाऊ? कळलं ना आपल्याला सर्वांना? राम बोलो भाई, मुक्काम पोट मसन खाई, जिथे गेल्यानंतर पुन्हा पाठीमागे यायचं. साधन आपण स्वीकारलं, साधना आपण जीवनामध्ये करतो, पण ती जर सदोष जर असेल तर आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचता येणार नाही महाराज. ते कसं पाहिजे? निर्दोष पाहिजे. गोपिका साधना करत होत्या भगवंताच्या प्राप्तीसाठी, परंतु त्या गोपिकांची जी साधना होती ना ती साधना कोणती होती? सदोष होती. सदोष होती म्हणजे काय दोष होता? त्या यमुनेमध्ये स्नान करायच्या मायबाप, त्या डोहामध्ये जाऊन उभ्या राहायच्या, परंतु स्वतःच्या अंगावरले सर्वच्या सर्व वस्त्र काढून ठेवायच्या आणि विवस्त्र होऊन त्या यमुनेमध्ये प्रवेश करायच्या. बरं, गंगेमध्ये स्नान करताना काय नियम आहे मायबाप? काही नियम गंगेमध्ये आहे, स्नान करण्याचे नियम आहे. गंगेमध्ये स्नान करत असताना आपण विवस्त्र होऊन त्या ठिकाणी स्नान करायचं नसतं. कारण गंगा जल ही एक काय आहे? देवता आहे महाराज. आणि आपण जर विवस्त्र होऊन त्याच्यामध्ये स्नान जर कराल तर त्या जलदेवतेचा काय होतो? अपमान होतो.
म्हणून त्या ठिकाणी विवस्त्र होऊन स्नान करायचं नसतं. गंगेमध्ये मलमूत्र विसर्जन करायचं नसतं. गंगेमध्ये स्वतःच्या अंगाला साबण लावून स्नान करायची नसते. आणि अशी गंगा सदैव निर्मळ ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा असतो. कारण ज्ञानोबाराने सांगितलं, जे काय परोपकार करणार आहे त्यामध्ये सरिता सुद्धा आपल्यावरती परोपकार करते महाराज. गंगा सुद्धा परोपकार करते. काय करते गंगा? फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगे जैसे महाराज ज्ञानेश्वर माऊली. त्या गंगेमध्ये गोपिका विवस्त्र होऊन स्नान करत होत्या. जगाच्या नायकाने विचार केला, माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधना आहे, परंतु साधना दोषानं युक्त आहे. ती साधना निर्दोष व्हावी म्हणून जगाच्या नायकानं सर्वांचे त्या ठिकाणी वस्त्र उचलले आणि कळंबाच्या वृक्षावरती जगाचा नायक जाऊन विराजमान झाला. आणि असा भगवंत आता बासुरी वाजू लागला. वेळ कमी आतामुळे बासुरीचे स्वर सगळ्या गोपिकेंच्या कानापर्यंत पोहोचले महाराज. 11ला 2 मिनिटं कमी होते. आणि मग सगळ्या गोपिकेंनी पाहिलं, आपले वस्त्र आता भगवंताने कळंब वृक्षावरती नेले. नामदेव महाराजांनी ह्या प्रसंगाचं फार सुंदर वर्णन केलं. ठकविल्या एक एक संगतीने गौडणी. सगळ्या गवळणी त्या ठिकाणी ठकवल्या. एक मराठी, एक मुसलमानी, एक कानडी, एक कोकणी आणि एक सारे गुजराती आहे. सगळ्या गवळणी आता भगवंताकडे पाहतायत आणि सगळ्या गवळणी भगवंताला विनंती करू लागल्या, देवा आमचे वस्त्र आम्हाला परत कर. जिती ज्याच्या भाषेमध्ये भगवंताचा स्तवन करत होते. कानडी म्हणू लागली, लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज. मुसलमानी म्हणू लागली, अरे देख रे कन्हैया मै इज्जत की बडी हो. त्याच्यामध्ये कोकणी सुद्धा होती महाराज, कोकणी होती. ती कोकणी सुद्धा भगवंताला विनंती करू लागली, हो अरे 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 पावगा दाताला तू नंदाचा झिलो रे. अरे 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 पावगा दाताला तू नंदाचा झिलो. माका फडका दो, माका 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 फडका दो. मी 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 अरे मी हिवान मेलो. अरे घे माझ कोयतो देवा पाया मी पडलो रे. घे माझ कोयतो देवा देवा पाया मी पडलो रे. घे माझ कोयतो पाया मी पडलो. कमी करू नका. एकदा सेट झाल्यानंतर पाया मी पडलो. पुन्हा पुन्हा तुम्हाला सूचना सांगणं आमची चुकी आहे, परंतु आवाज द्या तर त्याच्यात रंग येतो. वाढवा जरा वाढवा, कमी करू नका. पुन्हा डोकं लावू नका जास्त. हा हा झाला की व्यवस्थित. चाट मारा एकदा, पाहू द्या आवाज. हा 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 थोडा वाढवा टाका. ते घे जमलं ना आता. त्यांचे आवाज पाहायचा. हॅलो 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 असू द्या असू द्या. वाढवा थोडा वाढवा. हॅलो 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 भावांचा वाढवा थोडा. हॅलो हॅलो. त्यांना आवाज असला तरच ते कोकणात येतील ना. आपल्याला कोकणात जायचं. टाळी वाजवा सर्वजण. हा आता काही करू नका. आता डोकं लावू नका. शिट्टी फक्त कमी करा. हा हा हे
अरे पाव गदा ताला तू नंदाचा झिलो रे पाव गदा ताला तू नंदाचा झिलो. ज्याला ज्याला कोकणात यायचं त्यानं टाळी वाजवा प्रेमानं एक साथ वा. अरे पाव गदा ताला तू नंदाचा झिलो माका फडका दो मी 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 हिवान मेलो. घे माझ कोयतो रे देवा पाया मी पडलो रे. घे माझ कोलतो पडलो घे माझ वा 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 गोपाल. हॅलो 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 हॅलो. अरे घे माझ कोयतो देवा 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 देवा. या छोट्या बाळासाठी एकदा टाळी वाजवा महाराज. त्याच्या अंतरंगामध्ये ताल आहे महाराज आहे ना. ते सगळ्यांना शक्य नसतं महाराज. ते अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आहे बरं. आणि अशा गोपिकेंना समजलं जगाच्या नायकानं आपले वस्त्र आता कळंब वृक्षावरती नेले. भगवंत कळंब वृक्षावरती बसून बासुरी वाजवतोय खरा. त्याचे वर्णन एका गवळणीमध्ये आलं बरं. जममुनी साऱ्या गवड्याच्या नारी नात होतो आम्ही यमुनेच्या तीरी. वस्त्रे आमुची घेऊन गेला कळंब झाडावरी. गेला गेला मुरली वाजून बाई ग माझ्या दारावुनी. त्या गोपिका सर्व बाहेर आल्या. जगाचा नायक म्हणत होता तुमचे वस्त्र घ्या. गोपिका म्हणत होत्या आता वस्त्र नको. आणि मग भगवंतांनी सगळ्या गोपिकांना सांगितलं शरद पौर्णिमेच्या रात्रीला मी तुमच्या बरोबर रास क्रीडा करेल. तेव्हापासून गोपिका वाट पाहत होत्या शरद पौर्णिमेच्या रात्रीची केव्हा रात्र उगवेल. वेळ कमी असल्यामुळे रात्र सुद्धा उगवली महाराज. आणि आज चंद्र पूर्ण रूपानं उदयाला आलेला आहे. सगळ्या गोपिका विचार करत होत्या भगवंतांनी आता आपल्याला शब्द दिला तो आज आपल्याला पाचारण करेल. आणि अशा जगाच्या नायकानं आपली बासुरी काढली आणि ती आपल्या आधारावरती धारण केली. जगाचा नायक काही गोष्टीनं शोभून दिसतो महाराज. त्याच्या मस्तकावरती जो मुकुट आहे ना त्याच्यामध्ये पाहिजे मोराचा पीस. त्याच्याजवळ काय पाहिजे बासुरी पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याजवळ राधा राणी पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे त्या जगाच्या नायकाच्या जवळ काय पाहिजे गोमाता पाहिजे महाराज. तेव्हा हा जगाचा नायक शोभून दिसतो. असा जगाच्या नायकानं बासुरी वाजवली आणि त्या बासुरीचे स्वर सगळ्या गोपिकांच्या कानापर्यंत जाऊन दाखल झाले. भगवंतानं गोपिकांसाठी जी लीला केली ती म्हणजे रास क्रीडा आहे. आणि गोपाळांसाठी जी लीला केली ती म्हणजे काय आहे काला आहे महाराज. त्या गोपिकांच्या कानावरती आता बासुरीचे स्वर जाऊन दाखल झाले. त्या गोपिका म्हणत होत्या रे कान्हा तेरी बासुरी नींद चुराए. नींद चुरा के मुझे अपना बना दे. सगळ्या गोपिका भगवंता त्या दिशेनं धावू लागल्या आणि सगळ्या एकमेकीला म्हणत होत्या चला चला बाई चला. चला बाई चला हो चला बाई चला 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 हो. चला बाई चला अग चला बाई चला. चला बाई चला अग चला 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 हो. चला चला बाई चला चला बाई चला चला हो.
चला चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू नंदाचा बाळ येणे केला लवलावो चला वृंदावनी रास खेडा पाहू वा 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 नाचा बाळ येणे केला लवलावो चला चला बाई चला हाला जरा हाला 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 जरा हाला चला 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 बाई चला 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 जरा लक्ष द्या जरा लक्ष द्या म्हणजे जमून जाईल इकडं माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल हा चला चला बाई चला चला बाई चला चला बाई चला 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 बाई चला चला बाई चला चला बाई चला 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 हो टाळी वाजवा चला चला बाई चला चला हो चला चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू नंदाचा बाळ येणे केला नवलावो नंदाचा बाळ येणे केला लवलावो नंदाचा बाळ येणे केला लवलावो चला चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू नंदाचा बाळ येणे केला लवलावो नंदाचा बाळ येणे केला लवलावो नंदाचा बाळ येणे केला सगळ्या गोपिका भगवंताच्या जवळ जाऊन दाखल झाल्या महाराज दाखल झाल्या आणि जगाच्या नायकानं ज्या वेळेला त्या गोपिकेंना पाहिलं आणि तो भगवंत गोपिकेंना म्हणत होता अरे तुम्ही कुलवान घालण्यातील स्त्रिया आणि असं तुम्ही मध्यरात्री घर सोडणं काय चांगलं आहे का तुम्ही आपल्या घरी निघून जा आणि मग गोपिका म्हणू लागल्या देवा आता पुन्हा आम्हाला पाठीमागं पाठवू नको पुन्हा पाठीमागं पाठवू नको अनेक प्रकारानं भगवंतानं गोपिकेंना समजवण्याचा प्रयत्न केला पण गोपिका म्हणत होत्या देवा आता तुमच्या चरणापासून आम्हाला बाजूला करू नका अनेक दृष्टांत त्याच्यामध्ये होते महाराज चला तितकासा वेळ आपल्याकडनं आपल्याला पुढे जायचं आणि मग जगाचा नायक त्या गोपिकेंबरोबर आता रास करतोय आणि एका एका गोपिकेसाठी भगवंतानं एकरूप धारण केलं महाराज आणि तो भगवंत आता रास करू लागला पण प्रसंग असा घडला भगवंत ज्या वेळेला गोपिकेंच्या सोबत आहे त्यावेळेला त्या गोपिकेंना थोडासा काय झाला अभिमान झाला आणि जगाच्या नायकाला अभिमान सहन होत नाही मायबाप तो कोणताही असू द्या कुणाला स्वतःच्या विद्वत्तेचा अभिमान कुणाला स्वतःच्या कलेचा अभिमान कुणाला स्वतःच्या प्रतिष्ठेचा अभिमान कुणाला स्वतःचा बँक बॅलन्स जरी जास्त असला तरी सुद्धा त्याचा अभिमान कुणाला कोणाच्या सौंदर्याचा अभिमान पण जगाच्या नायकाला अभिमान सहन होत नाही मायबाप ज्याला भगवंतापर्यंत जायचं त्यानं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे अभिमान पहिला त्या ठिकाणी सोडून दिला पाहिजे कशाचा अभिमान करतो महाराज आपण कशाचा अभिमान करतो कशाचाच अभिमान करू नका ज्याला भगवंतापर्यंत जायचं त्यानं अभिमान शून्य व्हा नम्र होऊन भगवंताची शरणागती स्वीकारा तो जगाचा नायक आपला स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही महाराज अभिमान करू नका गोपिकेंना थोडासा अभिमान झाला अरे इथं उभं राहून एखाद्याला बोलता आलं तरी सुद्धा त्याला त्याचा काय होतो अभिमान होतो महाराज आणि एखाद्याला जर ज्ञानाचा जर अभिमान जर झाला तर भगवंत म्हणताय त्या ठिकाणी अरे तिळभर जरी होय अभिमान तो भगवंताला मेरू पर्वता समान आहे अरे आणखीन त्या ठिकाणी सांगितलं तुका म्हणे नरका घाली अभिमान आणि जरी होय ज्ञान गर्व ताटा कीर्तन कशासाठी ऐकायचं कशासाठी ऐकायचं कीर्तन महाराज नम्रता प्राप्त होण्यासाठी आपण त्या ठिकाणी कीर्तन ऐकाय आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी नम्रतेचा आपण स्वीकार केला पाहिजे पण माणसं त्या ठिकाणी असे फुगत फुगत चालतात महाराज फुलतात ना फुगलं नाही पाहिजे तुकोबारा भगवंताला म्हणतायत लहानपण देगा देवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार मुंगी साखरेचा रवा हो लहानपण देगा देवा सगळ्यांचे प्रयत्न मोठं होण्यासाठी आहे मायबाप पण तुकोबारा म्हणतात मला नीचपण देगा देवा न चले कुणाचाही हेवा महापुरे झाडे जाती ते तलवाळे वाचते
गोपिकेंना थोडासा अभिमान झाला भगवंताच्या प्राप्तीचा. जगाच्या नायकानं जाणलं महाराज आणि असा जगाचा नायक त्या गोपिकेंपासून निघाला. प्रधान गोपिकेला बरोबर घेतलं, जिचं नाव राधा राणी आहे, तिला बरोबर घेतलं आणि अशा राधेला जगाचा नायक घेऊन जात आहे. राधा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही महाराज, राधा 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 असं जर आपण जर म्हणत जर गेलो तो धारा शब्द तयार होतो. भगवंताच्या प्रेमाची अविरतपणे वाहणारी धारा म्हणजे त्या ठिकाणी कोण आहे, ती राधा आहे, जी ऋषभानूची कन्या आहे. हा श्री कीर्तिदा देवीची आसारे ती कन्या आहे मायबाप. अशी राधा, त्या राधेला भगवंतानं आपल्या जवळ घेतलं आणि जगाचा नायक आता राधेला घेऊन जाऊ लागला. आणि असा जगाचा नायक राधेला घेऊन जात असताना राधेला सुद्धा थोडासा अभिमान झाला. भगवंत फक्त माझ्या सोबत आहे, ते भगवंत इतर गोपिकेंच्या सोबत नाही. आणि म्हणून उपेक्षेनं त्या राधेनं जरा पाठीमागं वळून पाहिलं. कुणाकडं? बाकीच्या गोपिकेंकडे मागं वळून पाहिलं. आणि परिणाम झाला. काय परिणाम झाला? तुका म्हणे पाहिले मागे मागे, तुका म्हणे पाहिले मागे, तुका म्हणे पाहिले मागे, तुका म्हणे पाहिले मागे, तुका म्हणे पाहिले मागे मागे, तुका म्हणे पाहिले मागे, तुका म्हणे पाहिले मागे, तुका म्हणे पाहिले मागे. एवढा वेगी अंतराला, एवढा वेगी अंतराला, काय वो कलिले वारी, काय वो कलिले वारी, एवढा वेगी अंतराला, एवढा वेगी अंतराला, काय वो कलिले वारी, काय वो कलिले वारी. फक्त राधेनं पाठीमागं वळून पाहिलं मायबाप. परिणाम काय झाला? एवढा वेग अंतरला, भगवंताच्या सोबत असणारी राधा तिनं फक्त पाठीमागं वळून पाहिलं. भाव एकच आहे मायबाप. भगवंत प्राप्त असताना जर तुम्ही जर संसाराकडे जर वळून जर पाहाल तर जगाच्या नायकाचा काय होतो? वियोग होतो. हे सर्वांनी लक्षात ठेवा. प्राप्त असलेला परमात्मा आपल्यापासून काय निघून जातो? दूर निघून जातो महाराज. म्हणून आपल्या ठिकाणी प्रपंचाची काय असावी? अनासक्ती असावी. एकदा भगवंत प्राप्त झाल्यानंतर प्रपंचाकडे वळून पाहिल्यानंतर त्या भगवंताचा काय होऊ शकतो? वियोग होऊ शकतो महाराज. राधेनं फक्त पाठीमागं वळून पाहिलं. यशोदा मैयाच्या जीवनामध्ये सुद्धा असंच घडलं होतं महाराज. एक दिवस यशोदा मैयानं कन्हैयाला आपल्या मांडीवरती घेतलं होतं आणि मांडीवरती घेऊन यशोदा मैया कन्हैयाला झोपी लावण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्याच्यासाठी गीत गात होत्या. छगन मगन मेरे लाल को हो हो निंदिया आये. आणि असा कन्हैया यशोदा मैयाच्या जवळ असताना तिकडं दूध उतू गेलं महाराज. आणि ते दूध आता अग्नीमध्ये पडलं आणि त्याचा वास यशोदा मैयाच्या पर्यंत येऊन दाखल झाला. महिला मंडळाचं नाक मोठं चक्षू असतं महाराज. अरे एखादी भाजी जरी बनवली तर त्या अशा टेस्ट घेऊन पाहत नाही, निवळ असं ते त्याचा सुगंध घेतात तरी सुद्धा कळतं बरं. पण ती सुगरण पाहिजे, नाहीतर काहींना काहीच कळत नाही. तोही असणारा त्या ठिकाणी भाव आहे. पण ऐका, ज्या वेळेला यशोदा मैयाच्या लक्षात आलं आणि प्राप्त कन्हैयाला यशोदा मैयानं ठेवून दिलं आणि त्या संसारातील दुधासाठी यशोदा मैया चुलीच्या दिशेनं धावल्या आणि जगाचा नायक तिथून निघून गेला महाराज. सर्वांना माहिती आहे. आणि मग यशोदा मैया पाहतायत तर कन्हैया नाही. आणि मग यशोदा मैया सर्वांना विचारत होत्या, कुणीतरी सांगा गे सांगा माझा
कृष्ण देखिला का. तसं राधेला भगवंत प्राप्त असताना सुद्धा राधेनं माग वळून पाहिलं, परिणामाचा झाला. तुका म्हणे पाहिले मागे एवढा वेगे अंतरला. आणि जो आता संगतीमध्ये होता महाराज, येथवरी जो संग होता तो आता त्या ठिकाणी लपल्यासारखा दिसू लागला. त्याचा वियोग झाला कसा त्याचं वर्णन केलं तिसऱ्या चरणामध्ये. एकवारी होता संग, एकवारी होता संग, एकवारी होता संग, संग अंगे अंगल पविले, अंग अंगल पविले, काय मुकलिले वने, काय मुकलिले वने. येथवरी होता संग, अंगे अंगल पविले, अंगे अंगल पविले, काय मुकलिले वरी होता संग, अंगोंगल पविले, काय मुकलिले वरी, सावधानी वेढिले. तो भगवंत आता सोबत होता, येतवरी होता संग, पण तो आता लपल्यासारखा दिसू लागला. आणि भगवंताचा वियोग झाला का अनेक शत्रू त्या ठिकाणी आपल्यावरती आक्रमण करतात महाराज. जोपर्यंत आपण भगवत भक्तीमध्ये रत आहोत तोपर्यंत ते शत्रू काय जातात, बाजूला जातात महाराज. जातात ना. काम क्रोधा, काम क्रोधा नागी चाली. जोपर्यंत आपण भगवंताच्या संगतीत आहोत तोपर्यंत हे काम क्रोधातिक विकार आपल्यावरती आक्रमण करू शकत नाही. पण भगवंत ज्या वेळेला आपल्यापासून दूर जातो आणि मग आपण विषयरूपी वनामध्ये त्या ठिकाणी सापडतो महाराज. आणि अशा वनामध्ये अनेक सारे शत्रू आपल्यावरती आक्रमण करतायत. म्हणून ती गोपिका म्हणते, काय मोकलिले वनी, ज्या वनामध्ये तुम्ही मला सोडून गेलायत तिथं अनेक शत्रू आहे महाराज. आहे ना शत्रू, बाहेरल्या शत्रूपेक्षा आतले शत्रू फार खतरनाक आहे महाराज. कळतंय ना आपल्याला. कदाचित बाहेरल्या शत्रूवरती आपण विजय मिळवू शकतो महाराज, पण आतल्या शत्रूवरती विजय मिळवणं मोठ्या मोठ्यांना सुद्धा त्या ठिकाणी अशक्य झालं. आतले शत्रू आहे ना. कामयेश, क्रोधयेश, रजोगुण समुद्भव, महाशनो महापाप्मा, विद्येन मीह वैरिणम. ज्ञानोबाराय म्हणतायत, हे ज्ञान निधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक दे. या काम क्रोधातिक विकारांनी अनेकांना त्रस्त केलं मायबाप, अनेकांना त्रस्त केलं. कुणा कोणाला त्रस्त केलं. नाथ महाराजांनी एका भारुडामध्ये सांगितलं. बरं, नाथ महाराज म्हणतायत, कामादी कोतवाल त्याने नागविले बहुतासी, कामादी कोतवाल, कामादी कोतवाल त्याने नागविले बहुतासी, कामादी कोतवाल. ज्याला ज्याला शक्य असे त्याने टाळी वाजवा बाबा. कामादी कोतवाल त्याने नागविले बहुतासी, कामादी कोतवाल, कामादी कोतवाल त्याने नागविले बहुतासी, कामादी कोतवाल. हरी हराची अब्रू घेतो, भय नाही त्यासी, हराची अब्रू घेतो, हराची अब्रू घेतो, भय नाही त्यासी, हराची अब्रू घेतो. क्रोधाग्नी फौजदार तो हा मिळाला त्यासी, क्रोधाग्नी फौजदार, क्रोधाची फौजदार तो हा मिळाला त्यासी, क्रोधाचा फौजदार. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, जमदग्नी नाडिले महान महान
एक साथ टाळी, सर्वांनी हात उंच करून टाळी वाजवा. वा वा. जय हो. कान्हया रे जग जेठी. पक्व झाला, पक्व झाला, पक्व झाला. हॅलो 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 कान्हया रे. सगळ्या गोपिका आर्ततेनं आता भगवंताला हाक मारत होत्या. जोपर्यंत आपण आर्ततेनं हाक मारत नाही मायबाप, तोपर्यंत जगाचा नायक प्रगट होणार नाही. त्याला हाक मारा. सगळ्या साधू संत मायबापांनी त्याला हाक मारली. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. अशी हाक मारा, अशी हाक मारा. ती भगवंतापर्यंत त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे. जगाचा नायक काय पाहतो? आपल्या अंतकरणातील व्याकुळता पाहतो मायबाप. अंतरीची घेतो गोडी पाये जोडी भावाची, पाये जोडी भावाची, पाये जोडी भावा. जोडी भावा जोडी भावाची, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावा. अंतरीची घेतो गोडी हा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. भगवंताची भेट होणं अवघड नाही. सर्वांनी ऐका महाराज. चोपदाराची भेट होईल पण भगवंताची भेट होणं फार कठीण आहे. सर्वजण ऐका, ऐका सर्वजण. भगवंताची भेट होणं फार कठीण नाही, पण त्याच्या भेटीसाठी व्याकुळ होणं फार अवघड आहे. सगळ्या गोपिका व्याकुळ झाल्या होत्या आणि त्या जगाच्या नायकाला हाक मारत होत्या. गोपिकांनी भगवंतासाठी जे गीत गायलं ना, भागवतामध्ये गोपीगीत फार सुंदर आहे. भागवतामधले 5 गीत म्हणजे दशम स्कंदामध्ये येणारे हे भगवंताचं जे दशम स्कंद आहे म्हणजे हृदय आहे. आणि हे 5 गीत म्हणजे पंचप्राण आहे. आणि त्याच्यामधलं प्रमुख गीत म्हणजे गोपीगीत आहे. बरं, जयती ते धिकम जन्मना ब्रज श्रयत इंदिरा शश्वदत्र हे. गोपिका आर्ततेनं हाक मारू लागल्या. वाट तुझी पाहताना नयन माझे सीनले. कुठे गेला माझा कान्हा बिबारीत घडले. अरे कुठे कुठे मी शोधू तुझला. जीव हा वेडा दमला. कान्हा रे देवा रे, हे देवा रे, देवा रे भेट दे ना मला. सगळ्या गोपिका त्या भगवंताला हाक मारत होत्या. ज्या वेळेला जगाच्या नायकानं त्या गोपिकांची अवस्था पाहिली महाराज, सगळ्या गोपिका रडत होत्या. भगवंत प्रगट झाला. बरोबर 11:30च्या काट्यावरती प्रगट झाला. आणि अशा जगाच्या नायकाला गोपिकांनी पाहिलं. सगळ्या गोपिका भगवंताच्या कडेकडे आल्या. भगवंताला म्हटले, देवा कुठं गेले होते तुम्ही? भगवंत म्हणले, काय नाही, जे मी सगुणामध्ये होतो ना तो फक्त निर्गुणात गेलो. आणि कोण कोण माझ्यासाठी कशा कशा पद्धतीनं रडतंय मी सगळ्यांकडे पाहत होतो. गोपिका म्हणल्या, देवा हे आमचं रडणं तुला आनंद देते का? आणि जर आमचं रडणं जर तुला जर आनंद जर देत असेल, समाधान जर देत असेल, एक काम कर देवा, आमच्या जवळ तू थांबू नको. तुझ्या वियोगामध्ये आम्ही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत रडण्यासाठी तयार आहोत.
हे रडणं जर तुला आनंद देत असेल, थांबू नको आमच्या जवळ, चल चालता हो. आणि सगळ्या गोपिका भगवंताला लोटू लागल्या. आणि मग जगाच्या नायकानं 2 हात जोडले. तो म्हणू लागला, अरे काकुलती येतो हरी क्षण भरी निवडिता, मद तुमची लागली सवे, मला काय करू नका, दूर लोटू नका. आणि आता भगवंतानी पदर पसरला आणि त्या गोपिकेंच्या समोर जगाताना प्रेम मागू लागला. आणि ती महाराज सुरू झाली, कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे, कान्हा रे थोड़ा सा प्यार दे. आवाज द्या जरा. ओ गोरी घूंघट उभार दे, प्रेम की भिक्षा झोली में डाल दे. ओ गोरी म्हणा म्हणा म्हणा, मोबाईल नंतर माझं म्हणा. प्रेम गली में आके गुजरिया, भूल गई रे घर की डगरिया. प्रेम गली में आके गुजरिया, भूल गई रे तेरी लगरिया. माया का तूने रंग ऐसा डाला, बंधन में बांध गया बांधने वाला. माया का तूने ऐसा ही डाला, बंधन तूने बांधने वाला. कान्हा रे अरे कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्या गोपिका भगवंताला प्रेम मागत होत्या. भगवंत सुद्धा गोपिकांना प्रेम मागू लागले. तो असणारा प्रसंग फार दिव्य आहे मायबाप. हा जगाताना एक सगळ्यांना आनंद देण्यासाठी प्रगट होतो. आनंद देण्यासाठीच प्रगट झाला मथुरेमध्ये. आणि मथुरेमध्ये प्रगट झालेला म्हणू लागला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. नंद कोण आहे, यशोदा कोण आहे, सर्वांनी ऐकलं मायबाप. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपण आनंद माना. नंदम दधाती ती नंद. हा जो सदैव दुसऱ्याला आनंदी ठेवतो त्याला म्हणायचं नंद. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद मानतो त्याला म्हणायचं नंद. ज्याची प्रत्येक क्रिया दुसऱ्याला आनंद देण्यासाठी आहे त्याला काय म्हणायचं, नंद म्हणायचं मायबाप. आपण बसल्या बसल्या आपल्या वह्या जरा तपासून पहा. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपलं त्या ठिकाणी काय माना, आपला आनंद माना. पण सध्याचा समाज स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहे, पण शेजाऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहे. बरं, तुमच्याकडे कसं असेल मला सांगता नाही यायचं. ती वृत्ती बदलण्यासाठी खऱ्या अर्थानं कथा कीर्तन आपण श्रवण केले पाहिजे. दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपला आनंद माना आणि कधीतरी दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा. गुरुवर्य पाचपोर महाराज एक दृष्टांत फार सुंदर सांगतात. बरं, कोणीतरी एक एक श्रीमंत व्यक्ती आता तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार होता. सर्व त्याची तीर्थयात्रेची तयारी झाली होती. बॅगा भरल्या होत्या. सकाळी त्याला निघायचं होतं. सकाळ झाली होती. बॅगा गाडीमध्ये टाकल्या होत्या. आणि गाडी गावाच्या जवळ आल्यानंतर त्यानं ड्रायव्हरला सांगितलं, जरा आपण ग्रामदैवताचं दर्शन घेऊ. ग्रामदैवताच्या दर्शनासाठी श्रीमंत व्यक्ती गेले. दर्शन घेऊन बाहेर आले आणि त्यांच्या गाडीजवळ असे एक वृद्ध बाबा उभे होते. पांढरी शुभ्र त्यांची वाढलेली दाढी, चेहऱ्यावरती आसारा सुरकुत्या, डोक्याला बांधलेलं पागोटं जरा त्या ठिकाणी मळालेलं होतं. अंगावरला शर्ट 4-2 ठिकाणी फाटलेला होता. धोत्राला 4-2 ठिकाणी गाठी मारलेल्या होत्या. आणि ते बाबा असे 2 हात जोडून किलकिल्या नजरेनं त्या श्रीमंत व्यक्तीकडे पाहत होते. श्रीमंत व्यक्तीची आणि बाबाची नजरानजर झाली महाराज. आणि असे श्रीमंत व्यक्ती आता गाडीमध्ये बसले होते. बाबांची नजर श्रीमंत व्यक्तीपासून दूर जातच नव्हती. ड्रायव्हरनं गाडी चालू केली होती. ड्रायव्हरनं गाडी सुरू केल्यानंतर आता ड्रायव्हर गेअर टाकून गाडी पुढे घेणार. इतक्यामध्ये श्रीमंत व्यक्तीनं पुन्हा बाबांकडे पाहिलं. बाबा त्यांच्याकडेच पाहत होते. ड्रायव्हरला सांगितलं, गाडी जरा थांबवा. ते व्यक्तिमत्व खाली उतरलं. त्या बाबांच्या समोर आलं. बाबा, बघतो मी केव्हापासून तुम्ही माझ्याकडेच बघतात, काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे का? त्यावेळेला बाबांनी सांगितलं, मालक, तुमच्या शेतामध्ये हजारो जे मजूर काम करतायत ना, त्यापैकी मी एक आहे हो. आम्ही हजारो तुम्हाला स्मरणामध्ये ठेवू शकतो, पण तुम्ही एकटे आम्हाला 1000 लोकांना कसं स्मरणामध्ये ठेवणार? तुम्ही आम्हाला काम देतात म्हणून आमच्या पोटाला त्या ठिकाणी अन्न भेटतं. तुम्ही आमचे अन्नदाता आहात. बरं बाबा, तुमची आज काय इच्छा आहे सांगा ना. काय नाही मालक, खरं तर 2-2 रुपये साठवून मी काय केलं, 10,000 रुपये माझ्याकडे त्या ठिकाणी जमा आहे. पण आता माझ्या मुलीचा विवाह आहे आणि त्या मुलीच्या विवाहासाठी
मला आणखीन 10,000 रुपयाची गरज आहे. मालक, ह्या ग्रामदेवतेच्या समोर तुम्हाला सांगतो, तुमच्या शेतामध्ये काम करून व्याजासकट तुमचं मी परत करेल हो. फक्त माझी आजची गरज भागवा. आणि बाबांच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. प्रसंग आपण ऐकतोय ना महाराज, ग्रामदैवतेच्या समोर चाललेला हा प्रसंग आहे. बाबांच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत होते. श्रीमंत व्यक्ती बाबांकडे पाहत होते. काय करतील आता श्रीमंत व्यक्ती, बाबा विचार करत होते. आणि इतक्यामध्ये श्रीमंत व्यक्तीनं आपल्या खिशामध्ये हात घातला. तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेल्या श्रीमंताच्या खिशामध्ये 50,000चा बंडल होता. त्याने तो बंडल घेतला आणि बाबांच्या हातामध्ये दिला. बाबा, 10 काय मागता? हे 50 घ्या. मालक, एवढे मला नको, एवढे मी व्याजासकट परत करू शकत नाही, मला फक्त 10च पाहिजे. बाबा, परत बोलीची भाषा करू नका, व्याजाची भाषा करू नका. अहो, तुमची मुलगी काय आणि माझी मुलगी काय, मुलगीच आहे ना. हे 50,000 घ्या आणि तिथं थाटामाटामध्ये विवाह संपन्न करा. ज्या बाबांच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू वाहत होते मायबाप, त्या बाबांच्या चेहऱ्यावरती आता हळूहळू हळू प्रसन्नता दिसू लागली. बाबांचा चेहरा प्रसन्न झाला आणि आता बाबांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. आणि त्या बाबांनी श्रीमंत व्यक्तीचं दर्शन घेतलं. आणि अशा श्रीमंत व्यक्तीला बाबा म्हणत होते, मालक, आयुष्यभर तुमचे उपकार मी विसरणार नाही. आणि प्रसन्न वदनानं बाबा आता निघून गेले. श्रीमंत व्यक्ती गाडीमध्ये बसले होते. महाराज ऐका, सर्वजण गाडीमध्ये बसले. ड्रायव्हरनं गाडी सुरू केली होती. कुठं जायचं होतं त्यांना? कुठं जायचं होतं त्यांना? तीर्थयात्रा करण्यासाठी जायचं होतं, भगवत दर्शनासाठी जायचं होतं. आणि असे श्रीमंत व्यक्ती ज्या वेळेला गाडीमध्ये बसले, ड्रायव्हरनं गाडी विमानतळाच्या दिशेनं घेतल्यानंतर श्रीमंत व्यक्तीनं सांगितलं, गाडी आपल्याला आता घरी घ्यायची. ड्रायव्हरनं श्रीमंत व्यक्तीला विचारलं, म्हणे तुम्हाला तर तीर्थयात्रा करण्यासाठी जायचं ना. आणि मग श्रीमंत व्यक्तीचे उद्गार सर्वांनी ऐका महाराज. श्रीमंत व्यक्ती म्हणू लागले, अरे, हजारो किलोमीटरचा प्रवास करून, हजारो रुपयाचा खर्च करून मला ज्याच्या दर्शनासाठी जायचं होतं त्याचं दर्शन मला त्या बाबांच्या प्रसन्नतेमध्ये प्राप्त झालं. बस, माझं दर्शन मला त्या ठिकाणी भगवंतानं त्या बाबांच्या रूपानं दिलं. महाराज, कधीतरी दुसऱ्याच्या दुःखी चेहऱ्यावरती आपण आनंद आणण्याचा काय करा, प्रयत्न करा. शेजाऱ्याची मुलं जर फी नसल्यामुळं जर घरी जर राहत असेल, आपण काहीतरी उपकार करा. अरे, कदाचित त्यांना पुस्तकं घेण्याची क्षमता नसेल तर आपण त्यांच्यावरती काय करा, उपकार करा. तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार. हे आपण आपल्या जीवनामध्ये आणखी तुकोबाराने सूत्र सांगितलं, पुण्य ते पर उपकार, पाप ते परपीडा, अनेक नाही जोडा दुजा यासी. म्हणून सदैव दुसऱ्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तो भगवंत आपल्याला केव्हा दुःखी ठेवणार नाही महाराज, हे सर्वांनी लक्षात ठेवा. नंदम ददाति ति नंदः. दुसऱ्याच्या आनंदामध्ये जो आपला आनंद मानतो त्याला म्हटलं जातं नंद. आणि जगाचा नायक म्हटला, आता मला कुठं घेऊन घाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. वसुदेवाने भगवंताला घेतलं होतं. आणि अशा देवकी माता वसुदेवाला विनंती करत होत्या, लपवा सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी. झनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. अशा वसुदेवानं त्या कन्हैयाला घेतलं मायबाप. स्वतःच्या मस्तकावरती घेतलं. यमुनेनं जागा दिली, पलीकडे गेले. सर्वांना वृत्तांत माहिती आहे. माया घेऊन पाठीमागं आले. भगवंत जोपर्यंत डोक्यावर आहे तोपर्यंत संकट दूर झाले. आणि माया डोक्यावरती घेतल्यामुळे संकट वाढू लागले. आपल्या डोक्यावरती देव आहे का माया आहे? काय आहे? माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे. पण ऐका ना, हे तो संपत्तीचे वारे, साचो कारे जाईल धनदारा पुत्र जन. भगवंत आता गोकुळामध्ये दाखल झाले होते. नंद बाबाची बहीण सुनंदेनं आता भगवंताला प्रगट झालेलं पाहिलं. यशोदा मैयाला जाग केलं. मायेच्या प्रभावानं यशोदा मैयाला झोप लागली होती. आणि आता सुनंदा नंद बाबाच्या दिशेनं धावू लागली. नंद भैया हो हो. काय ग सुनंदे, झालं काय? फार आनंदाची वार्ता. वहिनी प्रस्तुत झाल्या.
आणि मुलगा झाला हे ज्या वेळेला नंद बाबांना समजलं, स्वतःच्या गळ्यामधला नवरत्नाचा हार काढला आणि तो सुनंदेला भेट म्हणून देऊन टाकला. महाराज, जो दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानतो तो सदैव दान करतो नवरत्नाचं. नवरत्न म्हणजे काय? नवविधा भक्ती आहे मायबाप. तो नवविधा भक्तीचं दान करतो. रिघाला भक्तीपंथी जगा देत, त्याला असणारा त्या ठिकाणी आता सुनंदेला दान प्राप्त झालं. आणि ती सुनंदा एका जागेवर थांबली नाही महाराज, सगळ्या गोकुळात फिरायला लागली. सगळ्या गोकुळात, आणि सगळ्या गोकुळात सांगत होती. महाराज काय सांगत होती? गवळण म्हणती व म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती व म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणा सगळे म्हणा, बसलेले म्हणा, म्हणा सगळे म्हणा. गवळण म्हणती व म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. सर्वांनी टाळी वाजवा. झालं आपलं कीर्तन. थोड्या वेळेला आपल्याला गोकुळामध्ये जायचं महाराज. सर्वांनी टाळी वाजवा. एक साथ उंच हात करा. हा हा, लाजू नका सर्वजण, आपले हात उंच करा. हा हा. एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. वान घेऊन या ताटी नंद घरी झाली दाटी. ऐसी गलबल झाली दासी धनी गेल खाली. गवळण म्हणती हो, गवळण म्हणती व म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती गवळणीला हरी बोल. पुत्र झाला यशोदेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्या गवळणी भगवंताला पाहण्यासाठी निघाल्या महाराज. 11:15 वाजले होते. गोपिका म्हणले आता लवकर चला, 12च्या आत आपण पोहोचलं पाहिजे, कारण पुढेही बहुत करणे आहे महाराज, आहे ना. चला, सगळ्या गोपिका निघाल्या. पण त्या गोपिका जात असताना तशा नाही गेल्या महाराज. भगवंतासाठी काही आपल्याजवळ त्यांनी काय घेतल्या, भेट वस्तू घेतल्या. त्या भेट वस्तू घेऊन निघाल्या आणि फार सुंदर त्यांनी शृंगार केला महाराज. त्याच्या शृंगाराचं वर्णन नाथ महाराजांनी केलं. आल्या आल्या 5 गवळणी आईशा नटुनी थटुनी आल्या. नटुनी थटुनी आल्या आल्या आल्या. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत. गगनी चांदणी लख लखीत ऐका तिची मात. मंथन करीत होती दारात धरून कृष्णाचा हात. दुसरी गवळण भाडी भोळी रंग हळदी हुन पिवळी. पिवळा पितांबर नेसून आली अंगे बुट्टेदार चोळी. एक लहान तनु उमर कवडी जशी चाफ्याची कळी. तिसरी गवळण रंग काळा नेसून चंद्र कळा. अरे काळे काजळ लावून डोळा आली राजस बाळा. चौथी गवळण रंग लाल गाल लाल ही लाल. कपाळी कुंकू चिरी लाल भांगी भरून गुलाल. मुखी विडा रंग लाल जसे डाळिंबीचे फूल. अरे 5वी गवळण हिरवा रंग अवघ्या झाल्या दंग. हिरव्या कंकणात पाहता रंग आरशात जडले भिंग.
फुगडी खेळत कृष्णा संग एकनाथ अभंग आयशा नटुनी थटुनी आल्या नटुनी थटुनी आल्या 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 हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुनी पाच पाच रंगाचा शृंगार करुनी यशोदा मैयाच्या दारासमोर सर्व गोपिका आल्या. स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह अतिकारण देह आणि महाकारण देह पाच देहाचं प्रतीक म्हणजे पाच रंग आहे. सगळ्या गोपिका आता यशोदा मैयाच्या दारासमोर येऊन त्यांनी आता फेर धरला आणि नाचू लागल्या. महाराज नामदेव महाराजांनी वर्णन केलं सगळ्या गोपिका फेर धरून नाचत होत्या. नाचावं कोणासाठी नाचावं कोणासाठी नाचावं देवासाठी नाचावं का नवरदेवासाठी नाचावं देवासाठी नाचावं ना. कोई रोके नहीं कोई टोके नहीं ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन हो तो गली गली हरी गुनगाने लगी. भगवंतासाठी नाचू लागल्या गोपिका. असा फेर धरला गोपिका नाचत होत्या. वर्णन केलं नामदेव महाराजांनी रामकृष्ण आलं घरा गोकुळी आनंद दाहला रे आलं घरा गोकुळी आनंद झाला. हे रामकृष्ण आलं घरा हो गोकुळी आनंद दाहला. कृष्ण आले घरा गोकुळी आनंद जागला. म्हणा 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 रामकृष्ण आले घरा गोकुळी आनंद झाला. हे रामकृष्ण 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 आले घरा हो गोकुळी आनंद जागला रे. रामकृष्ण आले घरा गोकुळी आनंद झाला. रामकृष्ण आले घरा गोकुळी आनंद झाला. नाम चिंतनामध्ये तल्लीन झाले. आनंदानं त्या ठिकाणी नाचू लागले. सगळ्या गोकुळवासियांना जरी आनंद झाला पण कंसाला भय वाटत होतं. त्यानं पुतना नावाची राक्षसीन पाठवली. भगवंतानं तिचा उद्धार केला. मांबळ नावाचा दैत्य पाठवला. भगवंतानं त्याच्या अंतकरणामधला खोटा भाव जाणला. खोटे जाणून अंतरण साह्यचे विश्वंभर. आता जगाताना एक पालथा पडू लागला. पालथा पडणारा भगवंत त्या ठिकाणी आता पुढे सरकू लागला आणि सरकणारा भगवंत आता रांगू लागला. तो रांगतो म्हणून त्याचं नाव रंगनाथ पडलं. महाराज त्याच्या रांगण्याची लीला साधू संत महात्म्यांनी वर्णन केली. रंगनी रांगत गुलगुला बोलत आसूर रुळत चरणातळी रांगत रंगनी चोरीत लोणी. किंवा आणखीन वर्णन केलं तळवे तळ हात टेकित तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रे. रंगानी रंगानी अरे रंगानी रंगनाथ तुम्या देखील लागसे. रंगानी रंगनाथ तुम्या देखील लागसे. रंगानी रंगनाथ तुम्या देखील लागसे. बाबा रंगानी रंगनाथ तुम्या देखील लागसे. तळवे तळहात तळहात टेकित तळवे तळहात तळहात टेकित तळहात टेकित गुडघ्याने रांगत काव्या गुडघ्याने रांगत काव्या गुडघ्याने रांगत
रांगणारा बरोबर 12ला 10 मिनिटं कमी असताना उभा राहिला महाराज. कुठं उभा राहिला? यशोदा मैयाच्या अंगणामध्ये त्या ठिकाणी आता कन्हैया चालू लागला. यशोदा मैयाला फार आनंद देऊ लागला आणि तो कन्हैया आता आपल्या सवंगड्यांच्या सोबत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लीला करणार आहे. सगळ्या सवंगड्याला कन्हैयानं पाहिलं महाराज आणि असे सवंगडी कन्हैयानं गोळा केले. कन्हैयानं केलं संघटन. संघटन फार महत्वाचं आहे. आता आपण सर्वांनी संघटित व्हा मायबाप, सर्वांनी संघटित व्हा. अरे नाटक्या कुतक्या व्यवहारानं मानवी मन त्या ठिकाणी विटत चालली महाराज आणि एकमेकापासून माणसं खरी अर्थानं काय होऊ लागले, दूर होऊ लागले. आपल्यामध्ये खंड खंड पडू देऊ नका. आपण सर्वांनी संघटित व्हा आणि आपल्यामध्ये पडलेला त्या ठिकाणी खंड, आपल्यामध्ये पडलेले त्या ठिकाणी गटतट हे इतर धर्मियांसाठी खरी अर्थानं पोषक ठरतायत आणि इतर धर्मीय आपल्या धर्मामध्ये आता काय करतायत, शिरकाव करतायत आणि आपल्या धर्मातील लोकांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रलोभन दाखवून त्यांना त्यांच्या धर्मामध्ये त्या ठिकाणी त्यांचं मन परिवर्तन केलं जातं महाराज. सर्वांनी संघटित व्हा. सर्वांनी त्यांचं कार्य त्या ठिकाणी फार छुप्या रीतीनं चालू आहे, छुप्या रीतीनं चालू आहे महाराज. असे काही गाव आहे ज्या गावामध्ये आम्ही 10-10, 15-15 वर्षापासून हरिकीर्तन करतो. त्या गावातीलच काही लोकांनी धर्मांतरण केलेलं आता आम्हाला ऐकायला भेटलं. बरं, रात्रीत आम्ही त्या ठिकाणी ऐकलं. आपला धर्म त्या ठिकाणी आपण सोडू नका. अरे स्वतःची माता कशी जरी असली तरी सुद्धा ती आपली माताच आहे मायबाप. अरे मातेपेक्षा जर सुंदर स्त्री आपल्या समोर जर उभी जर केली आपण तिला माता थोडीच म्हणणार. अरे येरवी तरी पराविया रंभेवनी बराविया तरी काय कराविया बालका त्याने. तसा प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म काय असावा, प्रिय असावा. आपण आपला धर्म त्या ठिकाणी सोडू नका. धर्माच्या कार्यासाठी सर्वांनी संघटित व्हा महाराज. मानवी मन त्या ठिकाणी विटत चालली महाराज. संघटन आता फार महत्वाचं आहे. पण काही गावामध्ये त्या ठिकाणी आपल्याला गटतट पाहायला भेटत आहेत. गटतट करू नका महाराज, गटतट करू नका, गटतट करू नका. परमार्थ काय सांगतो आपल्याला? एकत्रित या महाराज. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. एकमेकामधले वाद त्या ठिकाणी मिटले पाहिजे. सर्वजण एका विचाराने एकत्र आले पाहिजे. हे खरं काल्याचं काय आहे, तत्व आहे महाराज. आणि अशा तत्वापर्यंत आपण सर्वांनी पोहोचलं पाहिजे. याच्यातून परिवर्तन होणं फार महत्वाचं आहे. अरे कीर्तन ऐकून नामसप्ताहामध्ये किती सुंदर सुंदर आपण कीर्तनकार या ठिकाणी बोलावले महाराज. बोलावलेच पाहिजे. आपण फार सुंदर या ठिकाणी नियोजन करतात. ते नियोजन वाखंडण्याजोगं आहे. पण एवढे मोठे वक्ते येऊन आपल्याला प्रबोधन करतायत. मला वाटतं त्या प्रबोधनाचा आपल्या मनावरती काहीतरी परिणाम व्हावा आणि आपल्यामध्ये आपण परिवर्तन घडून आणावं. बदल घडवला पाहिजे महाराज. प्रत्येकाला वाटतं बदललं पाहिजे, पण मी नाही बदललं पाहिजे, शेजारी बदलला पाहिजे. ही प्रत्येकाची आसारी भावना बदलली पाहिजे. आपण स्वतःहून बदल करण्याचा प्रयत्न करा. अरे गाईनं शेण जरी टाकलं आणि ते शेण जर आपण जर उचललं तर ते तसं नाही उठत. मग काय घेऊन उठतं? माती घेऊन उठतं ना महाराज. मग एवढा मोठा आपण खर्च करतात त्याच्या माध्यमातून आपण काय करा, परिवर्तन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा. आपल्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. तमोगुणी त्या ठिकाणी सोडून द्या. आपण सत्वगुणाचा त्या ठिकाणी स्वीकार करा. चुकून भावामध्ये वाद असेल द्या सोडून मायबाप. कोणीतरी कमीपणा घ्या आणि प्रेमानं जीवन जगा. सासू सुनेमधला आबोला सोडून द्या. जावाजावामधला वाद त्या ठिकाणी सोडून द्या. शेजाऱ्या पाजाऱ्यामधले गट्टच सोडून द्या आणि सगळ्यांनी एकत्रित या. आणि या नामसप्ताहाच्या माध्यमातून कितीतरी माणसं सुधारलात महाराज. आपणही त्या ठिकाणी काय व्हा, सुधरा, निश्चित सुधरा. ते एक महाराज फार सुंदर बोलले. बरं, मला वाटतं एवढा मोठा आपण मंडप दिला महाराज. दिला ना एवढा मोठा मंडप. किती मोठा मंडप दिला, फार मोठा मंडप दिला. पूर्वीच्या काळी एवढा मोठा मंडप नसेल महाराज. होता का पूर्वीच्या काळी सरपंच? एवढा मोठा मंडप नव्हता महाराज. कदाचित मला वाटतं 10x20 मध्ये सुद्धा पूर्वीच्या काळी नामसप्ताह होत असेल. ज्या वेळेला पहिला असेल त्यावेळेला कदाचित नसलही मंडप त्यावेळेला. आता नामसप्ताहाची लांबी रुंदी वाढत चालली महाराज. चालली ना लांबी रुंदी वाढत, फार वाढत चालली लांबी रुंदी महाराज. लांबी रुंदी वाढत चालली. पण मला वाटतं जेवढी लांबी रुंदी वाढत चालली पण खोली कमी पडत चालली. ज्याला कळेल त्याला त्या ठिकाणी कळेल. परिवर्तन त्या ठिकाणी करून घ्या. आपल्यामध्ये परिवर्तन करा. आपलं अंतःकरण त्या ठिकाणी विशुद्ध करा. जीवनामधला वाद त्या ठिकाणी आपण मिटवला पाहिजे. किती खर्च होतो एवढ्या मोठ्या नामसप्ताहाला आपल्या? ढोबळ मनानं किती खर्च होतो? होऊन कमीत कमी बरं 8 लाख धरा 8 लाख त्या ठिकाणी धरा. या नामसप्ताहाच्या माध्यमातून 40 लोक जरी सुधारले, 40 लोक जरी सुधारले तर मला वाटतं प्रत्येक माणूस सुधारायला आपल्याला 20,000 खर्च आला. बरोबर आहे ना? 20,000 खर्च आला. नाही 40 सुधरू द्या, 20 जर सुधारले तर प्रत्येक सुधारायला 40 खर्च आला. नाही तुमचे 20 सुधारले, 10 जर सुधारले प्रत्येकी 80,000 खर्च आला. नाही तुमचे 10 सुधरू द्या, 2च सुधरू द्या, किती खर्च आला? प्रत्येकी 4 लाख खर्च आला. आणि 2ही नाही सुधारले आणि 1 जरी सुधारला
तरी मला वाटतं त्याला सुधारण्यासाठी आपले 8 लाख रुपये खर्च झाले. पण त्याच्या पुढलं वाक्य ऐका, आणि एकही जर नाही सुधारला मग एवढा 8 लाखाचा खर्च आपला काय गेला, व्यर्थ गेला महाराज. तो व्यर्थ त्या ठिकाणी जाऊ देऊ नका. आपण आपल्यामध्ये परिवर्तन करा, संघटित व्हा. धर्माच्या कार्यासाठी सर्वांनी संघटन करा. जगाच्या नायकानं सर्वांना संघटित केलं. पेंद्या, वाकुड्या, बोबड्या, श्रीदामा, मधुमंगल सगळे सवंगडी त्यानं गोळा केले महाराज. आणि तो चोरी करू लागला. त्या चोरीचे 4 कारणं सांगितले. पहिलं म्हणजे त्या ठिकाणी राजकारण, दुसरं म्हणजे त्या ठिकाणी भक्ती कारण, तिसरं म्हणजे धर्म कारण, आणि चौथा येते म्हणजे अध्यात्म कारण आहे. भगवंताच्या चोरी करण्यामध्ये काय राजकारण? अरे आपल्या मालावर आपला विरोध जर सशक्त जर होत असेल तर आपण आपला माल तिकडं पाठवणं थांबवलं पाहिजे. हे झालं राजकारण. त्याच्यामधलं धर्मकारण काय? आपल्या घरी तयार झालेला माल आपण पहिला आपल्या लेकरांना त्या ठिकाणी भरवला पाहिजे आणि मग उरलेला माल आपण बाजाराला नेला पाहिजे. पण गोपिका त्या करत नव्हत्या, म्हणून हे झालं धर्मकारण. आणि तिसरं कारण त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे काय आहे, ते भक्ती कारण आहे. गोपिकाच भगवंताला हाका मारत होत्या, म्हणून भगवंत त्यांच्या घरी जात होता. आणि चौथा आहे अध्यात्म कारण. अध्यात्म कारण म्हणजे काय? त्यानं लोणी चोरलं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही चोरलं. चित्तरूपी लोण्याची त्यानं काय केली? चोरी केली महाराज, म्हणजे चित्ताची चोरी केली. असा जगाचा नायक खोड्या करू लागला. यशोदा मैयाच्या कानावरती गाऱ्हाणे आले. यशोदा मैयानं कन्हैयाला समजवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा गाराने थांबत नाही महाराज. एक गवळण म्हणू लागली आता थांबायचंच नाही. तिनं स्वतःच्या पतीला घेतलं, गाडीमध्ये बसली आणि असा गाडीवान आता गाडी हाकू लागला. म्हणे आता गोकुळ सोडून जायचं. आम्ही जातो गोकुळ सोडूनी, आमुच्या सुना घेवोनी. सांगत होत्या ना गवळणी, आवघ्या मिळोनी गवळणी आल्या नंदाच्या अंगणी. आम्ही जातो गोकुळ सोडूनी, आमुच्या सुना घेवोनी. हे बाई बाई आम्हासी पाहावे ना, यशोदे बाळ तुझा तान्हा. कुठवर सोसू धिंगाणा, कुठवर सोसू धिंगाणा, कुठवर सोसू धिंगाणा. ऐकुनी गवळणीची गाऱ्हाणी, यशोदे नयनी आले पाणी. कन्हैयाला जवळ घेतलं आणि त्या यशोदा मैया म्हणतात, हे कृष्णा खोड्या दे टाकुनी, एका जनार्दनी शरणी प्रेम तयावरे ना. हे यशोदे बाळ तुझा तान्हा, कुठवर सोसू मी धिंगाणा. तरी एक गवळी आपल्या पत्नीला घेऊन निघालात महाराज. कन्हैयाच्या लक्षात आलं, त्या गवळणीला जरा तहान लागली. ती म्हणू लागली जरा माझ्यासाठी पाणी आणा. तिला गाडीमध्ये बसवलं आणि आता हा पाणी आणण्यासाठी गेला. जगाच्या नायकानं तंतोतंत त्याचं रूप धारण केलं. पाणी घेऊन आला, पात्रही तोच झाला आणि तिला पाणी दिलं. म्हणे हे बघ बरं, तो कृष्ण येऊ शकतो आणि माझं रूप घेऊन येऊ शकतो. ती म्हणली येईल कसा? आणि खरा पती पाणी घेऊन आला आणि पतीच्या रूपामध्ये असणारा कन्हैया तिच्याजवळ होता. ही म्हणू लागली बरोबर आहे, तुम्ही म्हणले तसंच झालं. आला तो बघा, तुमचंच रूप घेऊन आला. आणि ते बिचारा आलं महाराज. ते म्हणलं माझा डुप्लिकेट तर तिच्या शेजारी बसला, काय करावं? आणि मग हा म्हणू लागला अगं ए मी तुझा पती आहे. ती म्हणली माझा पती माझ्या जवळ आहे, तोंड सांभाळून बोला नाही तर माझ्या पायात काय आहे तुम्ही पाहिलं का? ते घाबरलं महाराज त्या ठिकाणी. हा म्हणायचा पत्नी माझी, तो म्हणायचा पत्नी माझी. आणि पाहता पाहता नंद बाबांच्या समोर आता हे प्रकरण गेलं. हा खरा पती म्हणायचा ही पत्नी माझी आहे. कन्हैयानं त्या पतीचं रूप घेतलं होतं, तो म्हणायचा माझीच आहे. नंद बाबा म्हणले मग आपण आता परीक्षा घेऊया. असा मोठा खड्डा खाल्ला महाराज, 100 फुटाचा खड्डा खाल्ला. आणि जो कोणी या खड्ड्यातून पलीकड उडी मारून जाईल ही पत्नी त्याची, ज्याची खरी होती ना महाराज, ते आता नाराज झालं. ते म्हणलं आता आपल्याला काय भेटत नाही. तर त्यानं व्हॉट्सअपवर मॅसेज तयार केला, पाहुण्यांना पाठवला, दुसरी असली तर शोधून ठेवा, आता ही काय आपल्याला भेटेल असं वाटत नाही महाराज. आणि असं हे त्या खड्ड्याकडे पाहायचं आणि पत्नीकडे पाहायचं, खड्ड्याकडे पाहायचं आणि पत्नीकडे पाहायचं. जो तिच्या पतीच्या रूपानं कृष्ण होता त्यानं एका टांगेमध्ये पलीकडे गेलं महाराज. हे म्हणलं आता आपली गेली महाराज, हातची निघून गेली. ते असं तिच्याकडे पाहायचं, त्यानं चेहरा सोडला. नंद बाबा त्याच्याकडे पाहत होते. आणि मग नंद बाबाच्या लक्षात आलं हे सत्य आहे, हा तिचा पती आहे. रडू नको, तुझी पत्नी आहे, तू घेऊन जा महाराज. अशा अनेक लीला त्यानं केल्या.
अनेक लीला करणारा त्या ठिकाणी हा कन्हैया आहे. आणि मग कन्हैयाच्या खोड्या वाढू लागल्या. आणि मग यशोदा मैया म्हणल्या, कन्हैया आता 12 वाजले, आता लवकरात लवकर उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. आणि तो जगाचा एक रानामध्ये निघाला. गोधने चारावया जातो शारंग पाणी. गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी. गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी. गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी. त्यालाही रस्त्यामध्ये राधा भेटली महाराज. मार्गी भेटली भेटली राधिका गवळणी. हे धावत गेलं, तिथं वस्त्र पकडलं. कृष्ण दान मागे निरी आसडोनी. तेवढ्यात यशोदा मैया तिथून चालली होती. तवती देखिली यशोदा जननी जननी हो. यशोदा म्हणे नाटका ऋषिकेशी परनारीसी कै सारे झोंबसी. ते रडायला लागलं. येरुरुदत सांगतो माते पासी. काय झालं? माझा चेंडू लपविला निरीपासी ओ. त्या राधेनं ऐकलं महाराज. आणि ती राधा यशोदा मैयाला म्हणते, राधिका म्हणे यशोदे परियेसी चेंडू नाही वो नाही वो नाही वो मदपासी. परिहाल टिकाल बाड ऋषिकेसी निरी आसडिता चेंडू पडे धरणीसी वो. आणि मग यशोदा मैया म्हणतात, यशोदा म्हणे चाळका तुम्ही नारी मार्गी बैसता क्षण एक मुरारी. एका जनार्दनी विनवी श्रीहरी नाम घेता पातके जाती जाती दुरी वो. रानात जाऊ लागला कन्हैया. गाई घेऊन जातो बनाला ग माझा गोपाळ घोंगडीवाला. गेला महाराज. रानामध्ये जाऊन त्या ठिकाणी दाखल झाला. आणि अशा रानामध्ये कन्हैया गेला. आणि त्या कन्हैयानं सवंगडी आपल्या सोबत घेतले होते. कोणते कोणते सवंगडी आपल्या सोबत घेतले त्यांची यादी ऐका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. गोमातेचं संवर्धन करणारा हा कन्हैया आहे. सगळ्या गोमातेला घेऊन हा कन्हैया रानामध्ये जातोय. सवंगडी कन्हैयाच्या सोबत आहे. रानामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खेळ खेळले महाराज. खेळ खेळता खेळता त्या ठिकाणी सगळे गोपाळ दमले. ते म्हणू लागले, आता खांदी महार पोटी भूक काय खेळा याचे सुख. आणि मग कन्हैया म्हटला, आता चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. सगळ्या सवंगड्याला कन्हैयानं आपल्या सोबत घेतलं महाराज. आणि देवादिकांना दुर्लभ असणारा काला हा कन्हैया सगळ्या सवंगड्यांना प्राप्त करून देतो. स्वर्गातील देव लालायत झाले. जो काला ह्या मृत्यूलोकातील सगळ्या गोपाळांना प्राप्त होतो तो आपल्याला केव्हा प्राप्त होईल. म्हणून तर त्या ठिकाणी आस करती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख मन धन्य धन्य म्हणती मृत्यू लोक कैसा भाग्याचा तो. आजी ओ सामरावती काला पहावया येती देव विसरती देह भाव आपुला. आणि असे सगळे देव आता त्या जलामध्ये काय झाले, मासे झाले. आणि भगवंतानं सगळे सवंगडी आपल्या जवळ घेतले महाराज. ज्याला भगवंताच्या जवळ जायचं त्यानं काही गुणाचा स्वीकार करा. आपण गोपाल व्हा, आपण गोवळी व्हा. गोवळी म्हणजे सगळे इंद्रिय भगवंताच्या दिशेनं वळवा. डोळ्याचा विषय फक्त परमात्मा करा, कानाचा विषय फक्त परमात्मा करा, मुखानं त्याच्या वाचून दुसरं बोलू नका. ध्यान करताना त्याचंच ध्यान करा. अरे टाळी वाजवताना त्याच्याच नामचिंतनामध्ये टाळी वाजवा. पायाच्या माध्यमातून त्याची तीर्थयात्रा करा. तो आपल्यालाही जवळ घेईल महाराज. आणि जसा तो कालाच्या गोपाळांना प्राप्त झाला
तो काला आपल्यालाही प्राप्त होईल. सगळे सवंगडी जवळ घेतले आणि जगाच्या नायकानं जो काला केला भागवतामध्ये त्याचं वर्णन शुकदेवांनी फार सुंदर केलं महाराज. आणि तोच भाव निळोपाराने एका अभंगाच्या माध्यमातून व्यक्त केला. काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे येथे निळा म्हणे क्षीराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तो काला आपण सर्वजण करुणानिधान पंढरीशी पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता यांच्या पवित्र पावन सानिध्यामध्ये करत आहोत. वैकुंठवासी परमश्रद्धेय कोंडाजी बाबा डेरे यांचा आसारा कृपा आशीर्वाद पूजनीय वंदनीय आदरणीय परमश्रद्धेय बबन महाराजांचाही आपल्याला त्या पाठीमागा असणारा बबन महाराज चौगुले त्यांचा असणारा कृपा आशीर्वाद आणि परमश्रद्धेय पूजनीय वंदनीय गुरुवर्य सरकटे बाबांचा आपल्यावरती असणारा कृपेचा वर्षाव या माध्यमातून प्रतिवर्षी संपन्न होणारा आपला हा भव्य दिव्य नामयज्ञ याही वर्षी या नामयज्ञाला प्रारंभ झाला होता. 41व्या क्रमांकाचा आपलं हे वर्ष आहे महाराज. आणि ह्या वर्षातील सेवा पुनच एकदा संयोजकांनी आमच्याकडे सुपूर्द केली होती. सर्वांच्या दर्शनाचा लाभ प्राप्त झाला. आजच्या काल्याचा गोषवारा फक्त एकच आहे महाराज. जो भगवंत प्राप्त होता पण त्या गोपिकेंनी मागं वळून पाहिलं म्हणून त्याचा वियोग झाला. भगवंत प्राप्त असताना संसाराकडे वळून जर पाहाल तर आपल्याला सुद्धा त्या भगवंताचा वियोग होऊ शकतो. आणि ज्याचा वियोग झाला त्याची प्राप्ती करण्यासाठी त्याला आपण काय करा आर्ततेनं हाका मारा. ज्यांनी ज्यांनी हाका मारला तो त्यांना पुनश्च प्राप्त झाला. आणि असा तो भगवंत गोपिकेंना जसा प्राप्त झाला तसा तो गोपाळांना आनंद देण्यासाठी रानामध्ये घेऊन गेला आणि त्यांना त्या ठिकाणी काला दिला महाराज. आपण सर्वांनी आता काल्याचे त्या ठिकाणी 3 प्रकार श्रवण केलेले आहे. पण एका काल्याची गरज आहे. तो काला मी अगोदरच बोलून गेलो. सामाजिक ऐक्याचा काला फार महत्त्वाचा आहे महाराज. म्हणून मी पुनश्च एकदा विनंती करतो आपले एकमेकांमधले मतभेद त्या ठिकाणी विसरून जा. धर्माच्या कार्यासाठी देवाच्या कार्यासाठी आणि देशासाठी आपण सर्वांनी संघटित व्हा. आपला आसारा त्या ठिकाणी एक संघपणा इतर धर्मीय ज्या वेळेला पाहतील त्यावेळेला ते आपल्यामध्ये शिरकाव करू शकणार नाही. असा सामाजिक ऐक्याचा काला आपण त्याचा स्वीकार करावा एवढी सदिच्छा या क्षणाला व्यक्त करतो आणि आजची सेवा भगवत चरणी समर्पित करतो. या छोट्या छोट्या लेकरांना पुनश्च एकदा त्या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजे. पैठण क्षेत्रातून आले महाराज त्यांच्याही चरणावरती प्रणिपात. सुंदर असे गायनाचार्य महाराज या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद. सुंदर चोपदार सुंदर विनेकरी सर्वांना धन्यवाद. सुंदर साऊंड सिस्टम सर्वांना धन्यवाद. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणारविंदावरती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो आणि आजची सेवा भगवत चरणी समर्पित करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोललेले गोरे वेडी वाकुडे उत्तरे राज महाराज तुम्ही नाही उच्चारिला धिक्कार फुला करा क्षमाप राज महाराज तुम्ही तिथं तुका म्हणे ज्ञानेश्वरा खापाया पैकिंकरा क्षमाप राज महाराज तुम्ही तिथं शिंकेला वेले दुरी होतो ते घाचे मी वरी उमे वारे तो एक रे मुका पसारो निघळे वाहतीच्या धारा घ्या रे कोपरा तुम्ही वारे तो एक रे मुका पसारो निघळे तुका म्हणे हाची ठोका तुम्ही वारे तो एक रे मुका पसारो कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकोनिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाळी काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. आरती घ्यायची का? दान तुमचे देखिले चरण आता उठावेशे मना येत नाही सुरवाडी कपन इथे सापडले की नाही. आता उठावेशे मना येत नाही नारायण सप्रेम केला निवारी लाग चरण
आज करोनी आरती चक्र पाणी ओवाळती आज पुरले नावाचा धन्य काळा दिवस पावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरले नावाचा धन्य काळ हा तुका वाहे टाळी उभा सन्निध जवळे पुरले नावाचा धन्य काळा प्रेमच प्रेम आरती गोविंदा ते ओवाळती धन्य धन्य ते लोचन ते करते अवलोकन बाळा प्रौढानी मुग्धा ओवाळी ती परमानंदा धन्य धन्य ते लोचन ते करते अवलोकन नामा म्हणे केशवा ते देखुनी रागिलो तटस्ते धन्य धन्य ते लोचन ते करते अवलोकन युगे 28 विटे बरी उभा वामांगे रुखमाई दिश दिव्य शोभा पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा चरणी वाये भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहीचा वल्लभ पावे ज्वलगा जय देव जय तुळशी माळ गाला ठेवून कटी कासे पितांबर कसोल लाटे देव सुरवार नित्य ते भेटे गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहीचा वल्लभ पावे ज्वलगा आषाढी कार्तिकी भक्त जन येते चंद्रभागेमध्ये स्नान जे करते दर्शन हेळा मात्र ताय होय मुक्ती कैश्वाची नामदेव भावे वाळत जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राहीचा वल्लभ पावे ज्वलगा जय देव जय आरती ज्ञानराजा महाकैवल्यते सेवते साधू संत मनोवेधीला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित ज्ञानती कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा सेवती साधू संत मनोवेधीला माझा ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी पायी टकची डेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य साधू संत वेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाचान करणे तशत गोपाने अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा तुकिता तुलने से ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदान पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा हा प्रेमे आलिंगन आनंद पूजन भाव हेची व्हावी माझी आस जन्म जन्म तुझा दास पंढरीचा वारी चुकून दे हरी संत संगे सर्व काळ खंड प्रेमाचा चंद्रभागे तुका मागेची दान कल्पन अकल्प आयुष्य व्हावे माझी तया सगळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा न भोकवणे ही काही संत मंडळी सुख्या संस्काराचा वारा न लागो राजसा माझी विष्णुदास भाविका नामा म्हणे तया असावे कल्याण मुखी निधान पाड कल्पनेची बाधा न भोकवणे काही संत मंडळी सुखिया सो मागणे ते एक तुझ प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतांची निरवी हेची मज देई तुझे काही तुका म्हणे आता उदार तू हो या संतांची निरवी हेची मज देई अनेक तुझे काही न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम